साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025 मध्ये विमा कंपन्यांकडून तांत्रिक कारणे पुढे करून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करण्यात आल्याचा प्रकार जिल्हा प्रशासनाच्या रडारवर आला। या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेल्या तब्बल 12,353 अर्जांची कसून फेरछाननी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारी यांनी दिले। जिल्हाधिकारी पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हास्तरीय आढावा व तक्रार निवारण समितीच्या संयुक्त बैठकीत या गंभीर विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीदरम्यान अनेक अर्ज केवळ तांत्रिक कारणे दाखवून रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट झाले। काही प्रकरणांमध्ये विमा कंपन्यांनी घेतलेले आक्षेप हे नियमबाह्य आणि तथ्यहीन असल्याचे निदर्शनास आले। जून ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत मोठ्या संख्येने शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली। त्यामुळे तालुकास्तरीय समित्यांना येत्या 7 दिवसात सर्व रद्द अर्जांची स्वतंत्र व सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत। दरम्यान अनेक शेतकऱ्यांचे अर्ज त्रुटी दर्शवून रिव्हर्ट करण्यात आले आहेत। केवळ संगणकीय किंवा तांत्रिक अडचणींमुळे कोणताही शेतकरी विम्यापासून वंचित राहू नये यासाठी आपले सरकार सेवा केंद्र चालकांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट शब्दात इशारा देत सांगितले की शेतकऱ्यांचे अर्ज अन्यायकारक पद्धतीने रद्द केल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित विमा कंपन्यांवर कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई करण्यात येईल। प्रशासनाच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासाची भावना निर्माण झाली आहे।